हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज मी जिओर बॉडी सोप आहे, जिओर बॉडी सोप याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे. याची पूर्ण डिटेल्स मी आज शेअर करणार आहे. ही सोप कशी यूज करायची आहे, याचे फायदे काय, नुकसान काय, इफेक्ट काय, साईड इफेक्ट काय, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे आणि काय असताना भरपूर रिव्ह्यू चेक केले असेल तर या रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघितलं असेल डायरेक्ट आपण ज्या टोनमध्ये ब्लॅक टोनमध्ये आहे तर व्हाईट टोनमध्ये म्हणजे भरपूरसे चेंजेस दाखवत आहे. ही खरंच आहे की नाही आहे, याचे फायदे म्हणजे खरंच ही सोप तितकी वर्क करते काय, ही कशापासून बनलेली आहेत, इन्ग्रेडियंट्स काय, कुठून घ्यायचे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. माझे व्हिडिओ तुम्ही याआधी बघितले असेल तर ठीक, नाही बघितले असेल आणि माझ्या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आहे बॉडी सोप, जिओर बॉडी सोप. आता ही सोप सर्वात पहिले तुम्हाला घ्यायची कुठून आहे, ऑनलाईन घ्यायची आहे. कोणत्याही वेबसाईटवर जा, भरपूर ऑनलाईन वेबसाईट आहे. गुगल सर्च करा अथवा फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, नायका, अदर कोणतीही वेबसाईट जे काही तुम्ही यूज करत असाल त्यावर जा आणि जिओर सोप सर्च करा. ती सोप तुम्हाला अवेलेबल मिळेल. आता ही सोप करते काय, याचे फायदे काय, ही सोप कशापासून बनली आहे, सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स आहे याची कोझिक ॲसिड. ही जी सोप आहे कोझिक ॲसिडपासून बनल्या गेलेली आहे. आणि कोझिक ॲसिड काय वर्क करते, कोझिक ॲसिड जे आहे ना आपल्या फेसवरचा टॅन कमी करते. म्हणजे जो सनटॅन झालेला असतं किंवा जे आपण उन्हात निघत असतो आणि उन्हामुळे आपली स्किन टोन कलर चेंज झालेला असतो किंवा पहिले स्किन टोन कलर वेगळा होतो आणि एका एजनुसार आपली स्किन कलर चेंज झालेला आहे, त्यासाठी ही सोप किंवा कोझिक ॲसिड वर्क करत असते. काळे दागधब्बे असतील आपल्या फेसवर, म्हणजे हलकेसे काळे दागधब्बे असतील, हलके किंवा पिगमेंटेशन, हलकं पिगमेंटेशन असेल, याच्यावर ही म्हणजे कोझिक ॲसिड वर्क करत असते. कोझिक ॲसिडचे फायदेच ते असतात की आपल्या फेसवरचं सनटॅन कमी करणं किंवा काळे दागधब्बे कमी करणं आणि एक आपल्याला स्किन व्हाईटनिंगसाठी आणि ब्राईटनिंगसाठी कोझिक ॲसिड वर्क करत असते. आता ह्या ज्या सोपच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये आहे कोझिक ॲसिड, म्हणजे स्पेशली सोप कोझिक ॲसिडपासून बनल्या गेलेली आहे जिओर सोप. आता फक्त यात इन्ग्रेडियंट लिस्ट दिली गेलेली नाही. मी जे काही व्हिडिओमध्ये शेअर करत असते त्या व्हिडिओमध्ये इन्ग्रेडियंट लिस्ट दिली गेलेली असते, पण या पॅकेजिंगवर किंवा पॅकेटवर इन्ग्रेडियंट लिस्ट दिली गेली नाही. केवळ कोझिक ॲसिड हेच एक इन्ग्रेडियंट्स दिलं गेलेलं आहे. बाकी यात काय आहे काय नाही आहे यात काही एक दिलं गेलेलं आहे. कोझिक ॲसिडपासून ही सोप बनल्या गेलेली आहे. स्किन व्हाईटनिंग आणि ब्राईटनिंग सोप आहे. आता जेव्हा काही ही सोप आपल्याला घेतली असेल, भरपूर रिव्ह्यू बघितले असेल, रिव्ह्यू बघितल्यानंतर आपण ह्या सोप व्हिडिओपर्यंत आलेला असेल, त्यात दिसत आहे की एकदम ब्लॅक टोन आहे, व्हाईट टोनमध्ये आहे, असं काही नसते. स्पेशली फक्त स्किन ब्राईटनिंग म्हणजे आपली स्किन एक ब्राईटन अप होते किंवा आपल्या स्किनवर जर टॅन झालेलं असेल किंवा आपली स्किन काळवटलेली असेल उन्हामुळे किंवा एका एजनुसार जर आपली स्किन काळवटलेली असेल, एक एज असते आणि एका एजनुसार आपली स्किन कसं हलकंसं डार्क येत असते. पहिले जेव्हा आपण आपल्या याच्यात असतो त्यावेळेस आपली स्किन भरपूर फेअर असते आणि हलकीशी आता डार्क आलेली आहे किंवा सनटॅन झालेला आहे किंवा स्किन काळवटलेली आहे किंवा छोटे मोठे पिगमेंटेशन, छोटे मोठे दागधब्बे आहे, त्यासाठी ही तुम्ही सोप यूज करू शकता. किंवा तुम्हाला स्किन ब्राईटनिंग सोप हवी असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही सोप यूज करू शकता. वर्क छान करते, केवळ स्किन ब्राईटनिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. पण एकदमचे डार्क टोन आहे आणि व्हाईट टोनसाठी जर तुम्ही ही सोप यूज करत असेल तर करू नका, यावर काही इफेक्ट नाही. डार्क टोनवाले व्हाईट टोनमध्ये येणार नाही. असं ना एकदम आपली डार्क टोन आहे, आपण भरपूर व्हिडिओ चेक केले आहे त्यावर दिसत आहे की एकदम डार्क टोन आहे, एकदम डार्क हँड आहे आणि हा हात जसं यूज केलं, वॉश केलं की एकदम व्हाईट हँड येत आहे, यासारखे रिझल्ट देणार नाही. फक्त स्किन ब्राईटनिंगसाठी रिझल्ट देणार आहे, याच्या अलावा कोणतेही रिझल्ट देणार नाही. स्किन ब्राईटन अप होईल किंवा थोडंफार स्किन व्हाईटनिंग होईल किंवा सनटॅन कमी होईल, पण पेशन्स ठेवावे लागेल. डायरेक्ट तुम्ही यूज केल्यानंतर एका दिवशीच जर तुम्ही म्हणाल की त्यांनी यूज करून दाखवलं, अशी सोप यूज केली आणि असा हँड दाखवला की डायरेक्ट आपले स्किन व्हाईटनिंग होते किंवा ब्राईटन अप होते किंवा कलर चेंज होते, असं नसते. आपल्याला पेशन्स ठेवावे लागते. 2 ते 3 महिने सतत डेली यूज करावं लागेल. 2दा तरी यूज करा दिवसातून. डेमध्ये तुम्हाला 2दा तरी यूज करावं लागेल ही सोप. डेला पण यूज करावं लागेल, नाईटला रेस्ट करतो त्यावेळेससुद्धा यूज करावं लागेल. आणि कोझिक ॲसिड यासारखे जर तुम्ही कोणतेही इन्ग्रेडियंट्स असलेले सोप असो किंवा
अदर सिरम वगैरे जर यूज करत असेल तर सनस्क्रीन नक्की यूज करा, सनस्क्रीन यूज करा आणि त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट दिसेल. सोप असं नाही म्हणत मी छान नाही आहे, सोप खूप छान आहे. कोझिक ॲसिड आहे आणि कोझिक ॲसिड हेच वर्क करत असते, आपल्या फेसवरचं सनटॅन कमी करत असते किंवा टॅन कमी करत असते, उन्हाचा काळपटपणा कमी करत असते. छोटे मोठे जे प्रॉब्लेम असते ना ते कमी करण्यासाठी कोझिक ॲसिड यूज केल्या जाते. छान सोप आहे, यूज करून बघा. जर आपली इच्छा असेल, भरपूर व्हिडिओ चेक केलेलं असेल आणि आपली इच्छा असेल ही सोप घ्यायची आणि यूज करायची तर यूज करून बघू शकता. आणि पुन्हा एक असते, कोणतीही सोप असो, सिरम असो किंवा काही असो, कोझिक ॲसिड असो किंवा अथवा कोणतेही इन्ग्रेडियंट्स असो, याआधी जर तुम्ही यूज केलेले असेल कोझिक ॲसिड तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट करा. काय असतं ना, किती पर्सेंट आहे, काय आहे, यात काही दिलं गेलेलं नाही आणि कोणती डायरेक्ट स्किनवर यूज करू नका. एकदा पॅच टेस्ट करा. नंतर काय असते, काही साईड इफेक्ट झाले किंवा इरिटेशन झालं, इचिंग झालं तर आपण जे रिव्ह्यू देतो ना त्यांना आपण म्हणत असतो की हिने रिव्ह्यू शेअर केला, हिच्या फेसवर काही साईड इफेक्ट नाही, असं नसतं. सर्वांची स्किन टोन वेगळी आहे. जरी ऑल स्किन टाईपसाठी आहे ही सोप, जर ऑल स्किन टाईपसाठी असली तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट करायचं. ब्रँड जरी म्हणत आहे की स्किन व्हाईटनिंग सोप आहे, ब्राईटनिंग सोप आहे, डार्क टोनमधून असं येते तसं येते, यावर जायचं नाही. एकदा पॅच टेस्ट करायची, पेशन्स ठेवायचे, काही दिवस यूज करा, पेशन्स ठेवा, 1.5-2 महिने यूज करून बघा. हलकंसं आपली स्किन ब्राईटन अप होते. म्हणजे आपल्याला असं वाटते जेव्हा आपण यूज करतो की आपल्या स्किनवर ब्राईटन अप फील होते, आपली स्किन ब्राईटन अप होते किंवा स्किन व्हाईटनिंग साठी किंवा टॅन कमी करण्यासाठी आपण ही सोप यूज करू शकतो. खूप जास्त पिगमेंटेशन असेल, दागधब्बे असेल त्यावर ही सोप वर्क करणार नाही किंवा ते कमी होणार नाही. हलकं फलकं काही प्रॉब्लेम्स जर टॅन वगैरे असेल, हलकेशी टॅन वगैरे असेल त्यावर ही सोप वर्क करणार आणि ते कमीसुद्धा होणार. यूज करून बघा. तुम्हाला स्किन ब्राईटनिंग सोप हवी असेल, जर आपण फेसवॉश यूज करत नसेल आणि स्किन ब्राईटनिंग सोप हवी असेल तर तुम्ही यूज करून बघू शकता. छान सोप आहे, यूज केल्यानंतरच त्याचे फायदेसुद्धा आपल्याला समजतील. साईड इफेक्ट म्हणजे आपल्याला काही नाही, इरिटेशन होऊ शकते किंवा ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना रेडनेसपणा, इरिटेशन, कोझिक ॲसिड ज्यांना सूट होत नाही त्यांना असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि ज्यांना सूट होते त्यांना काही प्रॉब्लेम्स येणार नाही. तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा. सनस्क्रीन यूज करा. डेला सनस्क्रीन यूज करणं खूप आवश्यक असते. कोणतंही प्रोडक्ट यूज करा, कोझिक ॲसिड हाय ॲक्टिव्हवाले जर प्रोडक्ट यूज करत असलं तर सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं असते. त्यानंतरच त्याचे फायदे आपल्याला दिसतील, म्हणजे आपल्या फेसवर ते इफेक्ट दिसतील. आणि पुन्हा एकदा एकदम ब्लॅक टोन आहे आणि व्हाईट टोन यासाठी यूज नका करू. यासाठी जर तुम्हाला यूज करायची असेल की मी एकदम ब्लॅक टोनमध्ये आणि मला व्हाईट टोनमध्ये यायचं आहे, यासाठी यूज नका करू. आपल्याला एक ब्राईटन अप स्किन हवी असेल किंवा आपल्याला स्किन व्हाईटनिंग सोप हवी असेल आणि एक ग्लो पाहिजे असेल आपल्या फेसवर, छोटे मोठे प्रॉब्लेम्स किंवा सनटॅन कमी करण्यासाठी हवी असेल तर सोप यूज करून बघा. छान सोप आहे आणि इफेक्टसुद्धा तितकेच देईल. पेशन्स ठेवा, यूज करा. 2 महिने 1.5 महिना यूज करा, त्यानंतर हलकासा ग्लो येईल. आणि सनस्क्रीन यूज करा, पॅच टेस्ट करा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.